ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधनं ऍडमिशन घ्यायचा विचार करताय, मग ही चूक अजिबात करू नका। अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की गेल्या वर्षीचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे तेच या वर्षी वापरू, पण थांबा। सर्वप्रथम ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट बद्दल माहिती घ्या। ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ऍडमिशन मध्ये आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी हे सर्टिफिकेट वापरलं जातं। हे सर्टिफिकेट एससी, एसटी, ओबीसी, ईबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटी अशा रिझर्व्ह कॅटेगरीसाठी नसतं। हे सर्टिफिकेट फक्त ओपन कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी आहे। जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये येत असाल आणि तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस या रिझर्वेशनचा लाभ घेऊ शकता। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, 2026-27 च्या ऍडमिशन साठी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट वर व्हॅलिड फॉर इयर 2026-2027 असं असणं आवश्यक आहे। 2025-2026 चं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट यावर्षी चालणार नाही। इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दलची अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा। तसंच कॅप राऊंडचे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच तुम्ही माझ्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता। या नंबरवरती तुम्ही असा मेसेज करा आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड ही केलं जाईल। तसेच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअरही करा।